त्यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। डोंबिवली मानपाडा परिसरातील लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये गोळीबार, मानपाडा परिसरातील 7 स्टार बारमधील घटना। पुण्याच्या खेडमध्ये तिघांचा एकावर प्राणघातक हल्ला, किरकोळ वादामुळे मारहाण केल्याची माहिती, घटना सीसीटीव्हीत कैद, तिघांवर गुन्हा दाखल। डोंबिवलीमध्ये सोसायटी मीटिंगमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका सांगितल्याच्या रागातून सचिवाच्या कुटुंबाला मारहाण, गाड्यांची तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद। पुण्याच्या राजगुरुनगर शहर आणि महाविद्यालय परिसरामध्ये तरुणींची छेडछाड करणाऱ्या 10 बुलेटस्वारांवर कारवाई, राजगुरुनगर पोलिसांनी पाठलाग करत बुलेटस्वारांना पकडलं, 35,000चा दंड वसूल। महिला अत्याचारांमध्ये पुण्याचा राज्यामध्ये चौथा क्रमांक, वर्षात बलात्काराचे 394 गुन्हे, पुण्यात मागील 3 वर्षांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ। वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणाऱ्या आळंदीच्या इंद्रायणी नदीला प्रदूषणाचा विळखा कायम, गेल्या आठवड्याभरापासून नदीची दुरवस्था झालेली आहे। मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढणार, गेल्या 2 वर्षांमध्ये तुलनेत जलसाठा सर्वात कमी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये सध्या 64% पाणीसाठा शिल्लक। 12 ते 14 जानेवारीमध्ये मुंबई विमानतळ 1 तास बंद राहणार, 12 ते 1 या कालावधीमध्ये कोणत्याही विमानाचं उड्डाण अथवा लँडिंग होणार नाही। दक्षिण मुंबईतील उपकर प्राप्त इमारतीतील रहिवासी आणि संक्रमण शिबिरातील रहिवाशांचं बायोमेट्रिक होणार, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी म्हाडाचा निर्णय।